हाय गाईस, कसे आहात सगळे? आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन एक व्लॉग जो आहे ट्रॅव्हल व्लॉग आणि तो असणार आहे कोकण. सो आता आम्ही निघणार आहोत आणि आता चालला आहे खूप मोठा केऑस गाईस आणि मी तुम्हाला दाखवणार आहे काय होणार आहे आता या जर्नी बद्दल. सो स्टे ट्यून्ड गाईस. हे माझे भाऊ आहे आणि हे साहेब टोपी रात्रीचे कॅप घालतायत. हा अथर्व, का रात्रीची टोपी घालतोय तू? सांग माझ्या ब्लॉग मध्ये. रात्रीची का टोपी घालतोय? हा, रात्रीची का? ह्यांची फॅशन रात्रीची चालू होते गाईस. आणि आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या पब्लिकला पिकअप करायला. आता हे सगळं लाईटी बंद करतायत गाईस. बाय बाय बाय. सो आता मला फायनली गाईज भेटली आहे ओला आणि खूप केऑस नंतर आता फायनली भेटली आहे आणि आता दाखवत आहे 1 hour 6 minutes पोहोचण्याला. सो लेट्स सी, आता सगळं डिपेंड करतं ट्रॅफिकवरती. आता आमची ट्रेन आहे 10:15ची. सो नाव लेट्स सी. खूप जास्त ट्रॅफिक आहे आता. मुंबई ट्रॅफिक आहे, काय करणार. आता मी तुम्हाला दाखवेलच कोण कोण आहेत आमच्याबरोबर. सगळ्यांना भेटवेन मी तुम्हाला. आता अजून केव्हाच होणार आहे तर त्या केव्हासाठी स्टे ट्यून राहा गाईस. बट येस, डेफिनेटली इंटरेस्टिंग होणार आहे. सो लेट्स सी कसं काय होणार आहे. सो चला, आता मी तुमच्या सगळ्यांशी नंतर बोलते गाईस. बाय. आणि आता आम्ही पोचलो आहोत ओबेरॉयच्या इथे कोरेगावला आणि प्रचंड ट्रॅफिक आहे गाईस. बघू शकता तुम्ही, इतका ट्रॅफिक आहे आज. पूर्ण साइड पॅक मैं इस गाने के बाद आपको बताऊंगा. कई बात जाएगा. आप आपके लाइफ कोच राहुल मार्किन के साथ ऑन फीवर एफएम. अजून एक आमचा पब्लिक आहे जो पुढे आहे. यू कॅन स्पॉट दॅट. आता आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलो आहेत गाईस. खूप केऑस नंतर आम्ही ट्रेन पकडली आहे. तर आमचे काका आहेत आज ट्रॅव्हल मध्ये आणि ही काकी आहे, ही पण ट्रॅव्हल करणार आहे. आणि ही आहे आई. आई हाय बोल, हाय कर. आणि ही तनुश्री, ही पण. आणि आत्या हाय करा माझ्या ब्लॉग. यांच्या हातावरती एवढे नंबर लिहिले आहेत. अरे तिकडच्या हॉटेलचा. सो आता आम्ही जस्ट पकडली आहे आमची ट्रेन. खूप घाईमध्ये पकडली आहे गाईस. आणि आता आम्ही थोडं सेटल आउट होऊ आणि मग त्यानंतर मग लेट सी काय प्लॅन आहे. मला आता भूक लागली आहे गाईस. आज माझं एकदम मस्त जिम झालंय. सी, छान दिसतं माझे. परफेक्ट जिमिंग झालंय. अजून अर्धा पब्लिक आहे. आता चालला आहे समोसा इटिंग गाईस. आणि रात्रीचे वाजले आहेत 10:30. असे सगळे पूर्ण टिपिकल इंडियन फॅमिली आहे जे असे करतायत. जे हे बघा, माझा फोन आहे. आणि हे इकडे जेवण आता करतायत गाईस. फोन करते, तुमचे फोन सगळ्यांचे आतमध्ये. चला जेवून भेटूया. हा माझा भाऊ, ह्याच्याकडे बघा सगळ्यांनी. ते हाय, कशी आहे? नो खेळतो आहे. बसलात म्हणून ते गेले तिकडे. नाही, पाणी आणायची जबाबदारी आहे. ये लड़की को देखो, इसके सिर के ऊपर टोपी थी गाइस और अभी टोपी निकल गई है. सो हाय गाइस एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता मी खूप टायमानंतर ब्लॉग करते गाईस, कारण मी झोपून गेलेली रात्री. आणि आता वाजले आहेत सकाळचे 7:45. हां, आणि आता आम्ही पोचलो आहोत रत्नागिरीला. अजून भरपूर टाईम आहे पोचायला गाईस. आम्ही सगळे झोपलेत आणि माझ्या फोनचं नेटवर्क नाही आहे तर मला बोर झालं आहे. सी माय फेस मॅन, बापरे केस. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता आम्ही पोचलो आहोत रत्नागिरी स्टेशनला. खूप लेट आहे ट्रेन. सो आता नाव आय थिंक विल बी रीचिंग इन 4 hours या बाय 12 आय थिंक आम्ही पोचू. सो आता बघू काय करू.
जास्त गरमी होते आता मला. My God. जास्त ऊन आहे. आता मी तुम्हाला भेटते आता डायरेक्टली पोहोचून तिथे अँड देन आय विल ब्लॉग बाय. सो गाईज आता आम्ही फायनली पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. कुठे आलो आता अथर्व, प्लीज कॅन यू से? कणकवली स्टेशन. हां, आणि आता आम्ही इकडून करणार आहोत कॅब करणार आहोत. कॅब असते, सॉरी कॅब नसते, मिनी बस टाईप आहे. आणि मग जाऊ, त्यानंतर फ्रेशन अप होऊ आणि लंच करू. सो स्टे ट्यून्ड गाईज, बाय. आपण कुठे पोहोचलो आहे? कणकवली. फायनली आम्ही रीच झालो आहेत आमच्या डेस्टिनेशनला आफ्टर 15 आवर्स गाईज. एवढा केऑस नंतर आम्ही पोहोचलो आहोत आणि आता आम्ही तुम्हाला दाखवू, शोकेस करू की हे काय काय इकडे कसं काय काय गोष्टी आहेतच थोड्याच वेळात. आता आम्ही पहिलं आमची कॅब करू गाईज आणि मग आम्ही जाऊ खायला पहिलं. सॉरी, कारण खूप जास्त भूक लागली आहे. ट्रेन जर्नी कशी होती? हाऊ वॉज युअर ट्रेन जर्नी? खूप लटकलो, खूप हळूहळू होती. व्हेरी 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 मच स्लो मोशन. असं वाटत होतं की अजून 16-20 तास घेतले असते तर आता गोव्याला पोहोचलो असतं गाईज. तर आता तुम्ही ना स्टे ट्यून राहा फॉर मोर सच इंटरेस्टिंग ब्लॉग्स कमिंग ऑन दी सिरीज, कोकण सिरीज जे मी करणार आहे. सो आज असणार आहे डे 1. सो आता बेसिकली प्लॅन असा आहे की आता आम्ही घरी जाणार आहोत, मस्त फ्रेशन अप होणार आहोत, मग छान जेवणार आहोत आणि त्यानंतर बघू की पुढचा काय प्लॅन आहे, कसं काय करायचं आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मी गाईज. सो बाय. सो हे ते रेस्टॉरंट आहे हॉटेल साई पॅलेस आणि आता इथे आम्ही लंच करणार आहोत. जेवण फायनली. आणि काय काय आम्ही खाल्लं? कॉम्बिनेशन शेजवान फ्राईड राईस खाल्लं. ठीक आहे, पनीरची भाजी ओकेश होती आणि काय दाल गोड गोड होता, दाल फ्राय अँड राईस. आणि आता आम्ही जाणार आहोत गावीच आहोत. आता आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. सो आता बस येणार, बसने आता आम्ही जाणार आहोत आमच्या घरी आणि मी तुम्हाला आता जाऊन भेटे डायरेक्टली घरी. बाय गाईज. मोबाईल घेऊन आणि सोबत असं आता तुम्ही कोणाला हात धरू नका. मी या बसने जाणार आहोत घरी गाईज. ही बस आहे. Yeah.
सो गाईज आता आम्ही फायनली पोहोचलो आमच्या घरी. आता तुम्हाला थोड्याच वेळात मी रूम टूर देते, तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघा. या मी दाखवते. कम फॉलो मी गाईज. आतमध्ये हे पूर्ण एक काय बोलू शकता त्याला, इकडे सगळ्या टाईपचे प्लांट्स आहेत. हे मँगो असणार आहे, दिसतंय. जॅकफ्रूट आहे, पण जॅकफ्रूट तर दिसत नाही आहे. दिसतंय का? जॅकफ्रूट फार छोटे आहेत. तर हे तुम्हाला मी प्रॉपरली गाई संध्याकाळी दाखवेल. आता खूप जास्त ऊन आहे, तर आता आपण जाऊया आतमध्ये. थोडा टाइम पर्यंत क्लिनिंग होऊ दे, नंतर आपण तुम्हाला दाखवूया. काय आम्ही करतो आहे बर्थडे सेलिब्रेशन, तो आता आपण तुम्हाला दाखवतेच बर्थडेचे काय प्रेप्स चालू आहेत. सो लेट्स सी व्हॉट्स गोइंग ऑन. अजून स्टिल राईट नाव आय एम नॉट फ्रेश्ड गाईज. तर आता मी फ्रेश थोड्या टायमानंतर होईल. तोपर्यंत तुम्ही बघा काय प्रेप्स चालू आहेत बर्थडेचे.